सेंटर फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट थोडक्यामध्ये कार्ड संस्था जालनाचा सचिव म्हणून गेली 2008 पासून काम बघतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो काही पडलेला दुष्काळ आहे त्या अनुषंगाने कार्ड संस्था 2008 पासून दुष्काळ निवारणाचं काम करत आहे आणि मराठवाड्यातील विशेषतः जालना जिल्ह्यातील जो काही बदनापूर तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे आणि या तीव्र टंचाईचा सामना गावातील सर्व कुटुंबांना करावा लागत आहे आणि याच अनुषंगाने आम्ही ज्यावेळेस आमच्या संस्थेच्या माध्यमातून दुष्काळ निवारणासाठी काही ज्या बैठका घेतल्या त्याचं असं लक्षात आलं की गावातील जे काही मध्यमवर्गीय आहे कमावते आहेत त्यांनी टँकरनं आलेलं पाणी साठवून ठेवण्यासाठी पाण्याच्या टाक्या खरेदी केलेल्या आहेत परंतु जे वृद्ध आहेत निराधार आहेत ज्यांची मुलं गाव सोडून बाहेर असतात किंवा ज्या एकल महिला आहेत ज्या परित्यक्त महिला आहेत अशा महिलांना अशा कुटुंबांना व्यक्तींना कार्ड संस्थेच्या माध्यमातून टाक्या वाटपाचा एक मुद्दा पुढे आला आणि त्यांनी विनंती केली की बाबा आम्हाला टँकरनं आलेलं पाणी हे साठवून ठेवण्यासाठी आमच्याकडे टाक्या नाही किंवा साठवण करण्यासाठी साहित्य नाही आणि मग कार्ड संस्थेच्या माध्यमातून सोशल मीडियावरती एक आवाहन करण्यात आलं की जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये सरकारने जे काही टँकर सुरू केलेलं आहे त्या टँकरचं आलेलं पाणी साठवून ठेवण्यासाठी वृद्ध निराधार गरीब भूमिहीन कुटुंबाला पाण्याच्या टाक्याची आवश्यकता आहे तर आमच्या या आव्हानाला विलास कुलकर्णी एव्ही कंपनी पुणे आणि सुजाता कोटक मॅडम इकोलॉजी फाउंडेशन पुणे यांच्या एक भरघोस मदत झाली। त्यांनी संस्थेला प्रत्येकी 8 टाक्या दिल्या आणि या टाक्याच्या माध्यमातून आणखी एका डोनरनी 2 टाक्या उपलब्ध करून दिल्या अशा 18 टाक्याची वाटपाची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि अजूनही 4 म्हणजे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्याच्या जे काय 15-16 जी गावं आहेत त्या 15-16 गावामध्ये 500 कुटुंब असे आहेत की त्यांना पाणी साठवण्यासाठी नितांत गरजेचे आहे कारण की सरकारनं टँकर जरी सुरू केलं तर सुरू केलेले टँकर हे गल्लोगल्ली फिरते आणि गल्लोगल्ली फिरत असताना त्या टँकरच्या माध्यमातून एका गल्लीला गेलं की त्या गल्लीमधून त्याची खेप एक 4थ्या ते 5व्या दिवशी येते म्हणजे गावात येताना टँकर दररोज दिसतो परंतु त्या गल्लीत दररोज येत नसल्यामुळे जे काही 4-5 दिवसाचा जो पिरियड असतो पिण्याचं पाणी वापराचं पाणी आणि व्यक्तिगत जे काही कारणं असतात जनावर असतात यासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी टाक्याची फार नितांत गरज आहे म्हणून आम्ही आत्ता 500 कुटुंबापैकी आम्ही 18 कुटुंबाला टाक्या वाटप करू शकलो आहे दानदात्याच्या मदतीने तरी माझं एक नम्र विनंती आहे की दानदात्यांनी उरलेल्या 482 व्यक्तीसाठी पिण्याच्या टाक्या उपलब्ध करून देण्यासाठी पुढे यावं आम्हाला टाक्या उपलब्ध करून दिल्यास आमच्या संस्थेच्या माध्यमातून जे काही आपणास पावती मिळेल ती इन्कम टॅक्स अंतर्गत ETC नुसार आपणास देणगी करात सूट मिळण्यास सुद्धा पात्र आहे।